मित्रांनो नमस्कार, आपले माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण जसे पाहत आहोत की आपण आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये सायबर फ्रॉड, सायबर गुन्हे यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि त्या अनुषंगाने मी आपणास आजचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपणास घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला एक शॉकिंग न्यूज अशी आहे की आपण जर पाहिलेत मागील 10-12 वर्षांपासून सायबर गुन्हे यामध्ये खूप वाढ झालेली आहे। त्यामध्ये एक संशोधनानुसार मित्रांनो सुमारे मागील वर्षात 25,000 करोड रुपयांचा सायबर फ्रॉड झालेला आहे। आता यामध्ये सायबर जे गुन्हे आहेत ते वेगवेगळे प्रकारचे गुन्हे असतात आणि त्या बाबतीत आपण मागे व्हिडिओ बनवलेले आहेत। सायबरचे किती प्रकार असतात आता तुम्हाला वर आय बटनवर क्लिक केल्यास तुम्हाला तेथील सायबरचे वेगवेगळे प्रकारचे गुन्हे कसे असतात त्याबाबत माहिती मिळेल। मित्रांनो, आज आपण सर्वप्रथम CFCFRMS म्हणजे याचा फुल फॉर्म काय आणि हे कशाशी रिलेटेड आहे आणि यामध्ये आपण जर कदाचित सायबर गुन्ह्यात आपण जर अडकले असणार किंवा सायबरमध्ये आपण जर फसलेले असणार, आपले एखाद्या याच्यामध्ये आपण कोणी आपणास फसवलं असणार तर ते यामध्ये कशी सुटकारा घ्यायचा तर ते महत्त्वाचं बघूया। आता मित्रांनो, CFCFRMS म्हणजे हे याचा फुल फॉर्म काय समजून घेऊया। C फॉर सिटीजन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम, याला शॉर्ट फॉर्ममध्ये CFCFRMS असे म्हटले जातात। आता यामध्ये मित्रांनो जर आपण जर बघितलं सन 2023 मध्ये साधारण 1.1 मिलियन इतक्या केसेस रजिस्टर झालेल्या आहेत। हे खूप भयानक असं चित्र आहे मित्रांनो। तर आपण यामध्ये दुसरं महत्त्वाचं असं आहे, यामध्ये इतकं आपण हे जर बघितलेत की यामध्ये किती प्रकारचे गुन्हे आहेत आता ते एकदा आपण समजून घेऊया। मित्रांनो, आपण आता एक समजून घेऊया थोडक्यात की किती प्रकारचे सायबर गुन्हे आहेत। पहिला येतो मित्रांनो डेटा ब्रीच, त्यानंतर दुसरा येतो डिनायल ऑफ सर्व्हिस, पुढचा महत्त्वाचा आहे वेबसाईट डिफेसमेंट, त्यानंतर येतं सायबर स्क्वॅटिंग, नंतर असतं फार्मिंग आणि क्रिप्टो जॅकिंग, नंतरचा महत्त्वाचा आहे ऑनलाईन ड्रग ट्रॅफिकिंग आणि त्यानंतरचा जो आहे एस्पिनाज। आता हे अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत मित्रांनो, आपणास एकदम शॉकिंग न्यूज असं आहे मित्रांनो, आपण जर CFCFRMSचं जर रेकॉर्ड बघितलं सन 2021 मध्ये साधारणतः 1,35,242 तक्रारी नोंदवल्या गेल्यात आणि याचा उच्चांक अजून पुढच्या वर्षी म्हणजे सन 2022 मध्ये मित्रांनो या केसेसमध्ये म्हणजे जे फसवणूक झालेल्या लोकांच्या केसेसमध्ये वाढ होऊन 5,14,741 इतक्या केसेस रजिस्टर झाल्यात आणि त्या उपरही मित्रांनो 2023 मध्ये जर आपण सिटीजन CFCFRMS याचं जर रेकॉर्ड बघितलं 11,31,221 कंप्लेंट सन 2023 मध्ये मित्रांनो दाखल झालेले आहेत। आता यानंतरचा आता हा डिसेंबर महिना चालू आहे, डिसेंबर म्हणजे आपले 1-2 दिवसात हे वर्ष संपते। जर आपण ह्या ज्या संपूर्ण 2024च्या याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो जवळपास 1.7 मिलियन करोड पेक्षा जास्त रुपयांमध्ये मित्रांनो सायबर फ्रॉड झाल्याचं आढळून आलेले आणि हे केवळ आणि केवळ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग फ्रॉड अशा प्रकारचे झालेले आहेत। आता मित्रांनो, जर असं आपल्याबाबत जर कोणत्या तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही मला माझ्या ईमेलवर थेट संपर्क करू शकतात, व्हॉट्सअपवर कॉल करू शकतात। मी तुम्हाला माझ्या पद्धतीने पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर जर आपणास जर यामधून सुटकारा हवी असेल तर मित्रांनो केंद्र सरकारने एक पोर्टल चालू केलेलं आहे। पोर्टलचं आपण नाव लिहू शकतात सायबर क्राईम पोर्टल आणि जर ते नसेल तर सरळ आपण 1930, मी पुन्हा सांगतो 1930 येथे तक्रार नोंदवावी, म्हणजे आपले जी फसवणूक झालेली
त्यापासून आपणास पैसे मिळण्याची कोणती तरी शक्यता निर्माण होते. आता यामध्ये दुसरं जे आहे मित्रांनो, आपण जो सायबर फ्रॉड कंप्लेंट आहे 1930 यावर कॉल करू शकतात. आणि जसं तुम्हाला पोर्टल सांगितलं आहे त्याच पद्धतीने जे एक इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर असते, लक्षात घ्या, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, त्यामध्ये वेबसाईट आहे मित्रांनो http://cybercrime.gov.in यावर देखील आपण तक्रार नोंदवू शकतात. आता मित्रांनो, एक असाच आमच्या मित्रासोबत झालेला प्रकार शेअर करतो. त्यांना मित्रांनो ईमेलवर एक मेल आला की तुम्ही ॲडल्ट तुमच्या मूवीज बघितल्या आहेत, ॲडल्ट तुम्ही ऑनलाईन बघितलेत. आता मित्रांनो, त्यामध्ये असं जर काही प्रकार घडले, कोणत्याही प्रकारचे, असा मी एक छोटासा सांगतोय, असे प्रकार घडले तर त्या मित्राला आम्ही त्याच्यातून वाचवलेलं आहे. त्या मित्रांनी साधारणतः 1.25 लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि त्यांना तेवढ्या रकमेची सायबर फसवणूक झालेली आहे. आणि त्यामध्ये त्यांची एक जे सायबर जे असतात तर त्यांची एक अशी टेक्निक आहे, तुम्हाला एक भुरळ घालतात. आता सध्या एक डिजिटल अरेस्टचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. डिजिटल अरेस्ट आता आपण जर बघितलं, असं डिजिटल अरेस्ट हा कोणताही आपल्या संबंध जेवढे काही भारतीय कानून आहेत, भारतामध्ये जेवढे काही कायदे अस्तित्वात आहेत, त्या कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट याची कुठेही व्याख्या नाही, अशी कोणतीही प्रोव्हिजन नाही. आणि डिजिटल अरेस्ट हा असा कोणताही प्रकार नाही. तर हे तुम्हाला मित्रांनो त्यांचं ऑनलाईन तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात. व्हिडिओ कॉलद्वारे संपूर्ण असं ते एक ऑफिसचं सिच्युएशन तयार करतात आणि तिथून तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात. बरेच प्रकार येतात. मी तुम्हाला 1-2 शेअर करतो. जसे तुमच्या याच्यामध्ये तुमचं एखादं कुरिअर असेल, पोस्ट ऑफिसचं काही असेल, त्या कुरिअरमध्ये तुमचं ड्रग्ज सापडले असं सांगितलं जातं. त्यानंतरचं दुसरा महत्त्वाचा फ्रॉड आहे मित्रांनो की तुमच्या वडिलांचे पैसे घेणं देणं आहे, जास्त पैशाचं आहे. नंतर आता आधार कार्डवरून पेमेंट, तुमच्या नावाने OTP शेअर करणार, असे जे काही आहे मित्रांनो, असे बरेचसे प्रकार आहेत. तर त्या माझ्या मित्राचा प्रकार शेअर करतोय तुम्हाला. तर त्यांनी तुम्ही ऑनलाईन ॲडल्ट व्हिडिओ बघितल्याबाबतचं त्यांना मेल यायचे. नंतर इतकेच नाही, मेल आल्यानंतर त्यांनी पैसे दिले, पैशाची अजून मागणी झाली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या विरुद्ध केस दाखल होईल. त्यांनी खोटे केसचं पण दाखल केलं मेलवर. त्यानंतर तुम्हाला समन्स आलं आहे. आता मित्रांनो, आपण वकील आहोत, आपण एक सर्वसामान्य आहोत आणि आपणास याची कायद्याची थोडीफार माहिती असते. तर असं कोणतंही काही फसवणूक झाल्यास मित्रांनो तुम्ही 1930वर कॉल करावा आणि कोणतीही काही अडथळा असल्यास सायबर संदर्भात तुम्ही मला मेल करावा किंवा त्यानंतर मला व्हॉट्सअप करावा. माझा मेल आणि व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे काही सायबर गुन्हे आहेत हे खूप प्रमाणात वाढत आहेत. आता ह्या सायबर गुन्ह्यांपासून आपल्याला जर वाचण्याचं असेल, आपली जर फसवणूक टाळण्याची असेल तर मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी एक पोर्टल चालू केलेलं आहे. हे संपूर्णपणे केंद्र शासनच्या अखत्यारीत आहे. पोर्टल चालू केले, त्या पोर्टलवर व्हिजिट करून तुम्ही तिथे ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करू शकतात आणि जो काही फ्रॉड फसवणूक झालेली आहे तर त्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकतात आणि तुम्हाला गेलेले पैसे तुमचे परत कसे येतील त्याचा एक केंद्र सरकार यांनी प्रयत्न केलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपण असे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जो माझा प्रस्तुतचा व्हिडिओ आहे मित्रांनो, हा मी बरेचसे सोर्स घेऊन तुम्हाला बनवलेला व्हिडिओ असतो. हा जास्तीत जास्त इतर लोकांना देखील शेअर करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपले जे सामान्य जनमानसं आहेत यांची कोणत्याही प्रकारे ऑनलाईन फ्रॉड नको होण्यास. म्हणून हा जो प्रस्तुतचा व्हिडिओ हा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर करावा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.